नमस्कार मंडळी, 1 वर्षाच्या बाळासाठी उडीद डाळ, मूग डाळ आणि हरभरा डाळ वापरून आप्पे कसे बनवायचे तर ते मी तुम्हाला सांगते. त्यासाठी रेसिपी बघूयात. 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहे, अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची आहे, अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आहे आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. त्यानंतर एका स्टीलच्या भांड्यामध्ये तांदूळ, उडीद डाळ, मूग डाळ आणि चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ असे टाकायचं आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. त्यानंतर पाण्याने छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने त्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि 1 रात्र भिजवत ठेवायचं आहे. 1 रात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपल्याला बनवायचं असेल तेव्हा बघू शकता जी डाळ आहे ते खूप छान प्रकारे फुगलेली आहे पाण्यामध्ये भिजवत ठेवल्यामुळे. त्यानंतर टोमॅटो, कांदा, लसूण, मोहरी, जिरं आणि सांबार घ्यायचं आहे चिरून आणि त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये जे आपली भिजवलेली डाळ तांदूळ आहे तर ते टाकायचे आहे. त्यामध्ये थोडंसं लसूण आणि हे टाकायचं, सांबार टाकायचं आहे, कोथिंबीर आणि त्याची छान प्युरी तयार करून घ्यायची आहे. बघू शकतो त्याची छान पेस्ट तयार झालेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जो आपण कांदा, टोमॅटो, सांबार वगैरे जे चिरून ठेवला होता तो त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्याला छान मिक्स करायचं आहे आणि ॲटलिस्ट अर्धा तास तसंच त्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर अर्धा तास झाल्यानंतर थोडंसं ते फ्लफीसारखं होतं, मग त्यासाठी त्याला भिजवत ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर बघू शकता तुम्ही छान फ्लफी झालेलं आहे. बघू शकता छान मिक्स करून घेतलं आहे मी. त्यानंतर आप्पे पात्र घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे आपले बॅटर आहे तर ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यावर छान झाकण ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटामध्ये छान आप्पे छान बेक होतात. त्यानंतर बघू शकता छान झाकण काढून बघायचं आहे आणि त्याला पलटून घ्यायचं आहे. एका साईडनी झाली असेल तर त्याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी पण त्याला छान बघू शकता एका साईडनी छान झालं आहे क्रिस्पी, दुसऱ्या साईडनी पण होऊ द्यायची आहे आणि छान अजून 5 ते 10 मिनिट ठेवल्यानंतर छान होतात. बघू शकता छान फ्लफी असे झालेलं आहे, छान सॉफ्ट. त्यानंतर मी असं तिला छान गरमागरम असे सर्व केलं आहे. बघू शकता की मी खूप छान डान्स करत करत छान एन्जॉय करत खाल्ला आहे. तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.